विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची भरती आलेली आहे, या भरतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी अजूनही वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, ही भरती या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीची भरती आणि या ठिकाणी जे मुले या ठिकाणी 10वी पात्रतेवरती भरतीची वाट बघत असतात त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाची ही भरती ठरणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दल या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि वेगवेगळी जी या ठिकाणी पात्रता आहे संपूर्ण बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, ही भरती आलेली आहे या ठिकाणी बघू शकता. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती आलेली आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि या सर्व जागा आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या, वेगवेगळ्या जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे, तुम्ही फॉर्म देखील भरू शकता. आणि फॉर्म भरून घेण्यासाठी खाली या ठिकाणी तुम्हाला 3 नंबर दिलेले आहेत, कोणत्याही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून फॉर्म घेऊ शकतात. तर मित्रांनो, बघू शकता हाऊ टू अप्लायची प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे. जी महत्त्वाची पात्रता आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर या ठिकाणी खाली स्क्रोल केल्याच्या नंतर फॉर्म भरण्याची तारखा या ठिकाणी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी बघू शकता, कम सब स्टेट बघू शकता, ऑल स्टेट वाईज ही भरती असणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता फॉर्म कधीपासून भरू शकता, बघू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघू शकता, ऑनलाईन अप्लाइंग डेट्स म्हणजे 20/12/2023 म्हणजे आजपासून हे फॉर्म भरण्याला सुरुवात देखील चालू झालेली आहे. तर 20/12/2000 म्हणजे 20 डिसेंबर ते 9/1/2024 म्हणजे या ठिकाणी 9 जानेवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्ही खाली 3 नंबर दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणत्याही एका नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉल करायचा नाही, डायरेक्टली फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉलवरती तुमच्याशी बोलणं शक्य नाही, फक्त कॉलवर उचलला जाणार नाही, फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन डेट या ठिकाणी सांगितलेली आहे, बघू शकता. 20 डिसेंबर ते 9 जानेवारी आहे. त्याच्यानंतर फी किती असणार आहे, बघू शकता. 175. जर तुम्ही SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला 175 रुपये फी असणार आहे. आणि बाकी ऑदरच्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही OBC जनरल जे वेगवेगळे कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 850 रुपये फी असणार आहे. बाकीच्यांना 175 रुपये असणार आहे SC ST साठी. तर या ठिकाणी बघू शकता कॉल लेटरची डेट देखील जानेवारी दिलेली आहे. वेगवेगळी माहिती एक्झाम रिझल्टची देखील फेब्रुवारी 2024 दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमची या ठिकाणी बघू शकता झोन वाईज ही लिस्ट लागणार आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या जागा आहेत. पात्रता देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता पोस्ट कोणते आहे तर सफाई कर्मचारी असणार आहे. याच्यासाठी पेमेंट तुमचं किती असणार आहे ते देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. बघू शकता हे जे महत्त्वाचे या ठिकाणी वेगवेगळे पॉइंट आहेत, जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी वयाची अट या ठिकाणी किती देण्यात आलेली आहे, बघू शकता काय देण्यात आलेली आहे. एज रिलॅक्शन बघू शकता, जनरल नील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही. म्हणजे या ठिकाणी बघू शकता जे एज आहे तर ओपन वाले या ठिकाणी बघू शकता 18 ते 26 पर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि ST वाले, SC आणि ST वाले बघू शकता त्यांना 5 वर्षे सूट म्हणजे ते या ठिकाणी 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि ओबीसी वाले या ठिकाणी त्यांना 3 वर्षे म्हणजे ते या ठिकाणी 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बाकी या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या सूट एक्स सर्व्हिसमॅनला देखील चांगल्या प्रकारे सूट देण्यात आलेली आहे, ही देखील तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर वेगळी महत्त्वाचे जे अपडेट आहेत तेच सांगणार आहे, जे महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे, फॉर्म भरून भेटेल. आणि ही जाहिरात तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ही जाहिरात भेटून जाईल. आता या ठिकाणी बघू शकता एज्युकेशन बघू शकता. एज्युकेशन बद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या पॉइंटला मी स्टार करत आहे, या पॉइंटला स्टार करत आहे. बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेले आहे तर बघू शकता फक्त 10वी पास म्हणजे SSC म्हणजे फक्त तुम्ही 10वी पास असाल तर या फॉर्मसाठी, या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. या भरतीबद्दल या ठिकाणी अभ्यासक्रमाबद्दल आपण पुढे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. डायरेक्टली या ठिकाणी 10वी पासावरती तुम्हाला वेगवेगळे प्रश्न
विचारले जातील. कोणत्या विषयांमध्ये? याच्यामध्ये मेरिट या ठिकाणी सर्व विषयांची मिळून एकच मेरिट लागत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व विषयांची मिळून लागत नाही. प्रत्येक विषयाचे वेगवेगळे मेरिट लागलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर बघू शकता असा अभ्यासक्रम आहे. इंग्लिश बघू शकता. इंग्लिश ग्रामर, इंग्लिश बघू शकता. इंग्लिश ग्रामर बघू शकता किती 10 मार्क. 10 मार्कला तुम्हाला असणार आहे 10 प्रश्न आणि 10 मार्क. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे जीके या ठिकाणी 20 प्रश्न 20 मार्कासाठी. त्याच्यानंतर बघू शकता हे गणित. गणित असणार आहे तुम्हाला 20 प्रश्न 20 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता असणार आहे 20 प्रश्न 20 गुणांसाठी. एकूण प्रश्न किती असणार आहेत? 70 प्रश्न. एकूण 70 प्रश्न असणार आहे आणि त्यांना वेळ किती असणार आहे? तर 90 मिनिटे. हे 70 प्रश्न झाले. 90 मिनिटे वेळ असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी भरती आलेली आहे त्याला 30 गुण म्हणजे आधीचे लेखीचे 70 गुण आणि जी तुम्ही जेथे कोणत्या राज्यामध्ये फॉर्म भरताय त्या राज्याची तुम्हाला या ठिकाणी भाषा येणे गरजेचे आहे. तेथील लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे 70 आणि हे 30 गुण आहेत लोकल लँग्वेजचे. एकूण 100 मार्कासाठी तुमची ही लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा होईल. तर आता या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या वेगवेगळ्या ही भाषा दिलेल्या आहे मीडियम लँग्वेज. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बिहारला भरला तर हिंदी येणे गरजेचे आहे आणि आपल्या महाराष्ट्राला बघू शकता हिंदी मराठी या कोकणी या भाषा येणे गरजेचे आहे. फक्त मराठी असली तरी चालेल, हिंदी मराठी आणि हिंदी असली तरीही चालेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे की पुढे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा आहेत. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळ्या जागा या ठिकाणी डिवायडेशन केलेले आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती प्रॉपर भेटणार आहे. आणि याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याच्यानंतर दुपारनंतर या ठिकाणी थोड्या वेळानंतर लगेच फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ येऊन जाईल. जी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. आता तर बघू शकता या जागा आहेत. एकूण किती जागांसाठी भरती आलेली आहे ते देखील मी तुम्हाला या पॉइंटमध्ये क्लिअर करणार आहे. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एकूण किती जागांसाठी तर एकूण 484 जागांसाठी ही भरती आलेली आहे आणि प्रत्येक राज्याला गुजरातला 76 जागा आहेत. मध्य प्रदेशला या ठिकाणी बघू शकता 24 जागा आहेत. छत्तीसगडला 14 जागा आहेत. दिल्लीला 21 जागा आहेत. राजस्थानला 55 जागा आहे. ओडिशाला या ठिकाणी बघू शकता 2 जागा आहे. उत्तर प्रदेशला 78 जागा आहे आणि आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त 118 जागा दिलेल्या आहेत आणि बिहारला 76 जागा आणि झारखंडला 20 जागा आणि काही या ठिकाणी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सॉरी कोणत्याही राज्यामध्ये अप्लाय करू शकता. फक्त तेथील तुम्ही लोकल लँग्वेज तुम्हाला तेथील लोकल लँग्वेज येणे गरजेचे आहे. त्यांची या ठिकाणी वरती लिस्ट आहे कोणकोणती लँग्वेज येणे तुम्हाला गरजेचे आहे त्याची लिस्ट वरती आहे. आपला पीडीएफ वायबीटी अकॅडमी टेलिग्राफ वरती तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला राज्याला या ठिकाणी 118 जागा देण्यात आलेल्या आहेत. बघू शकता एससीच्या जागा एससीच्या एकूण किती जागा आहेत? 11 जागा आहेत. एसटीच्या 10 जागा आहेत. ओबीसीच्या 31 जागा आहेत. ईडब्ल्यूएसच्या 12 जागा आहेत आणि जनरलच्या या ठिकाणी बघू शकता 14 जागा दिलेल्या आहेत. बाकी हे एक्स सर्व्हिसमॅन वगैरेच्या जागा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे 118 जागा आहेत. ऑदर राज्यामध्ये देखील भरू शकतात. हा देखील पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर यावरती बद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता कुठे आहेत? पुणे. पुण्यामध्ये अमरावती, नागपूर, अहमदनगर बघू शकता औरंगाबाद, नाशिक, पुणे अशा ठिकाणी तुमचा जॉब असणार आहे. वेगळे हे महाराष्ट्रामध्ये ह्या वेगवेगळ्या जागा देण्यात आलेल्या आहेत. ते देखील तुम्ही पीडीएफ थ्रू बघून घ्यायचे आहे आणि फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला अगदी कमी फी मध्ये तुम्हाला फॉर्म भरून भेटेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.